श्री सद्गुरुचरित्र भक्तिविवरण अध्याय 50वा सार्वभौम स्फोटक शमन ऐश्वर्यालोकन नाम. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सद्गुरुभ्यो नमः. अशा प्रकारे नामधारक आणि सिद्ध यांच्यातील संवाद पुढे सुरू होतो. सिद्ध त्याला रजकाची कथा सांगतो की मागील अध्यायामध्ये रजकाला त्या ठिकाणी ऐश्वर्य सुख ह्याची ज्यावेळेस इच्छा झाली त्यावेळेस सद्गुरूंनी त्याला तसा वर दिला की त्या ठिकाणी हे सर्व तुला प्राप्त होईल. आता हा वर मिळाल्यानंतर कालान्वये तो म्लेंच्या जातीमध्ये त्या ठिकाणी जन्माला आला आणि विदुरा नगराचा राजा झाला. आता असा हा राजा यवन वंशात जन्माला आला तरीसुद्धा काय होतं की आपण तरी यातीहीन म्हणजे यातीहीन असूनसुद्धा मागील जन्माच्या कर्मानुसार पुण्यवासना अंत करणं आणि सद्गुरू चरण असल्यामुळे दानधर्म करी जाणं समस्त याती एको भावे म्हणजे सर्व जातीचा त्या ठिकाणी तो सत्कार एक भावानं करत होता. विशेष भक्ती विप्रांवरी. आता मागील जन्माच्या खुणा होत्या त्यामुळे विशेष भक्ती विप्रांवरी असे पूर्वसंस्कारी अस्ति देवालये भूमीवरी उपद्रव नेदी तयांसी. आता त्याच्या राज्यामध्ये देवालये पण सुरक्षित होती, विप्र पण सुरक्षित होते, कोणालाही तो त्रास देत नव्हता. जरी जन्म म्लेंछातीत झालेला असूनसुद्धा तो सर्वांची त्या ठिकाणी मनोभावे सेवा करीत असे. असं असताना त्याच्या जातीतील त्या ठिकाणी लोक त्याला बोलत असत की त्या ठिकाणी तू द्विजाची सेवा करतो, विप्रांची सेवा करतो, की ते पाषाणपूजा करतात, झाडं फुलं यांनासुद्धा त्या ठिकाणी देवता मानतात, अग्निसूर्याला देवता मानतात, निराकाराला साकार रूपात त्या ठिकाणी देवता मानून पूजन करतात, की अशा त्या ठिकाणी लोकांची जर आपण पूजा केली तर आपण अधोगतीला जाऊ असं प्रत्येक वेळेस ते सांगत असेल. त्यावेळेस विदुर नगरीचा तो राजा त्यांना बोलतो की समस्त सृष्टी ईश्वराची स्थावर जंगम रचिली साची सर्वत्रासी देव एकची तर्कभेद असे मतांचे. की तो त्या राजा त्यांना समजावून सांगत असेल की त्या ठिकाणी ह्या सगळं विश्व जर बघितलं त्या सगळ्या विश्वाचा चालक पालक एकच आहे की पृथ्वी आप तेज वायू आकाश यापासून ही सगळी सृष्टी बनलेली आहे. त्या ज्याप्रमाणे एखादा कुलाल म्हणजे त्या ठिकाणी कुंभार एक मडकं बनवतो. आता त्या मडक्यामध्ये अनेक प्रकारचे त्या ठिकाणी वेगवेगळे आकार वेगवेगळे हे असतात, भेद असतात, पण तरीसुद्धा ते बनले ते एकाच मातीने. त्याचप्रमाणे अनेक रंगाच्या गायी असतात, परंतु त्या सगळ्या गायीचं दूध जर बघितलं तर हे श्वेत एकाच रंगाचं असतं ना. ज्याप्रमाणे असे अनेक उदाहरणं तो देत असतो की ज्याप्रमाणे सुवर्ण एकच असतं पण त्याचे अलंकार वेगवेगळे असतात, त्याप्रमाणे देह भिन्न जरी असले तरी परमात्मा एकच आहे. की चंद्र हा एकच आहे, कारण एका घरी दिवा लावला आणि त्याच्यावरनं सहस्र वाती जरी पेटवल्या तरी कुठेही त्या ठिकाणी भिन्नभाव नसतो असं त्या ठिकाणी सांगून तो त्यांना गप्प करीत असेल. की तैसा याती नाना परी अस्ति जाणा वसुंदरी समस्तासी एकची हरी भिन्न भाव करू नये. असं तो त्याच्या जातीतल्या त्यांना समजावून सांगतो. कारण तो सांगतो की साकार रूपामध्ये पूजा करतात विप्र, कारण स्थिर नव्हे अंतकरण म्हणून करीती प्रतिमा खूण नाम ठेवणी नारायण तया नामे पूजिताती. की अंतकरणाला स्थिरता प्राप्त होण्यासाठी त्या निराकाराला साकार रूपात समोर ठेवून पूजा केली जाते आणि तुम्ही त्यांची निंदा करता आणि आम्हाला हे शिकवता तर आम्हाला हे शिकवू नका. अशा प्रकारे तो राजा आपलं राज्य करीत असे. ऐसे असता वर्तमानी काय झालं तर त्याला त्या ठिकाणी एक स्फोटक निर्माण झाला मांडीवरती.
आणि तो स्फोटक म्हणजे फोड, की अनेक प्रकारचे वैद्य आले, त्या लेप लावले, सगळं केलं, पण काहीही त्या ठिकाणी झालं नाही. आणि इकडे कसं झालं की गाणगापुरामध्ये सद्गुरू होते, त्यांना जाणीव झाली की आता त्या ठिकाणी म्लेंछ आपल्याकडे येईल. आता हे सगळं झाल्यानंतर रा सद्गुरूंनी विचार केला की आता आपल्याला गोदावरीला त्या ठिकाणी जावं लागेल, गोदावरी तीर्थाला. असं म्हणून त्यांनी सगळ्या शिष्यांना बोलावलं की आता इथे म्लेंछ राजा येईल, की आपण आता त्या ठिकाणी गोदावरी तीरी जाऊ. असं त्या ठिकाणी झाल्यानंतर इकडे स्फोटकाच्या दुःखे राजा, अपार कष्टला सहजा, नाना परीचे औषधे निजा, करती तया न होय बरवा. की अनेक प्रकारची औषधं केली, अनेक प्रकारचा दानधर्म केला, तरीसुद्धा त्या फोडाचा त्या ठिकाणी फोड बरं होण्याचं त्या ठिकाणी चिन्ह नव्हतं. असं असताना त्यांनी सगळ्या विप्रांना बोलावलं आणि त्याचं कारण विचारलं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की पूर्वजन्म पाप करिता, व्याधीरूप होऊनी पीडिता, दानधर्म ध्यावे तीर्था, व्याधी जाय परियसा. की पूर्वजन्मीचं पाप म्हणून त्या ठिकाणी हे निर्माण झालेलं आहे, तर तुम्ही दानधर्म करावा. त्याचप्रमाणे अथवा भल्या सत्पुरुषासी भजावे आपण भावेसी, त्याचे दृष्टी सुधारसी, बरवे होय परियसा. की एखाद्या सत्पुरुषाची पूजा करावी, भक्ती करावी, की त्यांच्या दृष्टीने पण त्या ठिकाणी तो फोड बरा होईल. कारण सत्पुरुषाचे कृपादृष्टी, पापे जाती जन्मसाठी, मग कैचा रोग पोटी, स्फोटकाती त्वरित जाय. की सत्पुरुषाची कृपा जर झाली तर त्या ठिकाणी अनेक जन्माचं पाप जिथे जातं तिथे फोडाची काय कथा आहे. असं म्हटल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी त्यांना विप्रांना विचारलं की एखादा पूर्ववृत्तांत त्या ठिकाणी मला सांगा. त्यावेळेस ते विप्र बोलते झाले की तुम्ही राजे म्लेंछ याती, समस्त तुम्हा निंदा करीती, आम्ही असो द्विज याती, केवी सांगणे म्हणताते. की तुम्ही म्लेंछाचे राजे आहात, तर तुमची त्या ठिकाणी सगळेजण निंदा करतात आणि आम्ही द्विज आहोत, आम्ही तुम्हाला कसं सांगू. त्यावेळेस राजा विनंती करता झाला की त्याकडे यातीचा विचार करू नका, माझ्या जातीचा विचार करू नका, की माझा उद्धार करा. म्हणताना त्याला सांगितलं गेलं की त्याकडे तू पापविनाशी तीर्थस्थानी जा, तेथे त्या ठिकाणी आंघोळ कर, स्नान कर. असं म्हटल्यानंतर राजा एकटाच त्या ठिकाणी त्या तीर्थस्थानी गेला, तिथे आंघोळ केली. त्यावेळेस त्याला तिथे एक यती भेटला. त्या यतीस त्याने सगळं सांगितलं. त्यावेळेस यतीनेही त्याला तेच सांगितलं की महानुभावाचे दर्शन झाल्यास तुझं त्या ठिकाणी हा फोड बरा होईल. आणि त्यांनी त्या यतीने मागील एक कथा त्याला सांगायला सुरुवात केली की अवंती म्हणजे थोर नगरी, होता एक दुराचारी, जन्मोनिया विप्र उदरी, अनन्य रहाटत असे. की पूर्वी म्हणे एक अवंती नावाच्या नगरामध्ये एक विप्र राहत होता, अतिशय दुराचारी, कुठलेही कर्म धर्म संध्यास्नान अजिबात नाही. आणि तो त्या ठिकाणी पिंगला नावाच्या एका वेश्येकडे अखंड त्या ठिकाणी राहत असे. असं असताना त्या वेश्यासदनी एक ऋषभ नावाचा महायोगी आला. त्याला बघितल्यानंतर दोघांनी त्याला नमस्कार केला, भक्तिभावानं मंदिरात घेऊन गेले, त्याची पूजा अर्चा केली, दिव्य पक्वान्न त्या ठिकाणी जेवायला दिले. रात्री झोपल्यानंतर चारी प्रहर म्हणजे निद्रस्त झाला योगेश्वर, दोघे करीती नमस्कार, उभे राहुनी चारी प्रहर, सेवा केली भावेसी. की मी योगेश्वर झोपलेला असताना चारी प्रहर म्हणजे संपूर्ण रात्र त्या ठिकाणी त्यांनी त्याची सेवा केली. आणि हे झाल्यानंतर सकाळ झाल्यानंतर ऋषभ योगी आपल्या पुढील कार्यासाठी निघून गेला. इकडे काळाप्रमाणे दोघांनाही त्या ठिकाणी वृद्धाप्य आलं आणि दोघेही पंचत्व पावले. आता झालं असं
की एक राजपत्नी वज्रभाऊ नावाचा राजा होता, त्याची पत्नी सुमती, त्याच्या पोटी हा विप्र परत जन्माला आला. आता इथे झालं कसं की तिला होती एक त्या ठिकाणी सवत. आता हिला त्या ठिकाणी दिवस गेल्यानंतर त्या सवतीचा त्या ठिकाणी जीव जळाला. तिने काय केलं तर सर्पाचं विष त्या सवतीस पाजलं. आता विष पाजल्यानंतर अतिशय त्या ठिकाणी काय म्हणतो ना आपण त्याला की झाल असं विष होतं, परंतु दैवयोगे न ये मरण, भेदिले विष महादारुण, सर्व शरीरी झाले व्रण, महाकष्ट भोगीत असे. आता दैवयोगामुळे तिला ते मरण आलं नाही, परंतु त्या ठिकाणी अनेक प्रकारचे त्या ठिकाणी व्रण शरीरावर निर्माण झाले, फोड निर्माण झाले. असे त्या ठिकाणी फोड अखंड तिच्यावर असताना ती प्रसूत झाली आणि पुत्राच्या अंगावरही त्या ठिकाणी ते फोड निर्माण झालेले होते. असे दिवस रात्र त्या ठिकाणी त्या दोघाही माता बालकांना त्या व्रणामुळे त्रास होत होता. अनेक प्रकारचे त्या ठिकाणी बारीक बारीक किडे तिथे निर्माण व्हायला लागले. राजाने अनेक प्रकारचे प्रयत्न केले. शेवटी राजाही कंटाळला की विचार करता झाला की याते देखता आम्हांसी, व्रण लागती देहासी, हे असते महादोषी याते त्यजू म्हणत असे. की शेवटी त्याने त्यांना त्याग करण्याचा निश्चय केला आणि आपल्या दूतांना सांगितलं की जिथे मनुष्याचा संचार नसेल अशा त्या ठिकाणी वनामध्ये यांना सोडून ये. आता इकडे या दोघांनाही त्या ठिकाणी वनात सोडलं. आता दोघंही माता आणि सूत, एक तर फोड अंगावर, अन्नोदक नाही, की माता सूत दोघे जण पीडताती महाव्रणे, कष्टती अन्नोदका वीण महारण्य वनात. की त्या ज्या वनामध्ये वाघ, सिंह, सर्प अनेक प्रकारचे होते, त्यावेळेस ती सतत विचार करायची की हे मला खात का नाही आहेत. अशीच त्या ठिकाणी चाललेली असते की उदका विणे तृषाक्रांत, देहव्रणे असे पीडित, व्याघ्र सर्पाते देखत भयचकित होत असे. असं चालत चालत तिने बघितलं की एका ठिकाणी त्या ठिकाणी गोरक्षक आणि गुरे चरत असताना मग तिने त्यांना विचारलं की बाबा असं असं आहे. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की असंच थोडंसं पुढे जा, तुम्हाला गाव लागेल, तिथे तुमची सगळी सोय होईल. मग ती ज्यावेळेस त्या गावापाशी आली त्यावेळेस तिने बघितलं की सगळेजण त्या ठिकाणी अतिशय प्रसन्न होते. मग तिने कारण विचारलं तर त्यांनी सांगितलं की पद्माकर नावाचा पुण्यवंत राजा, त्या राज्यामध्ये आम्ही अतिशय सुखाने नांदतो आहोत. असं सांगितल्यानंतर तिने आपली सगळी कथा सांगितली. म्हणताना त्या गाववाल्यांनी तिला एक घर दिलं आणि सगळी तिची व्यवस्था, अन्न वस्त्र सगळी केली. असं होत असतानाच फोड तसेच होते, ताप तसेच होते आणि अचानक एके दिवशी त्या पुत्राचा प्राण गेला. मग ती अतिशय दुःख करायला लागली, आकांत करायला लागली आणि सगळ्या नगरसुद्धा त्या ठिकाणी दुःखी झालं. कारण समस्त दुःखाहुनी पुत्र शोक महावन्नी, माता पित्यांते दाहोनी भस्म करी परियेसा. असं दुःख करत असतानाच की येणेपरी दुःख करिता, ऋषभयोगी आला त्वरिता, पूर्वजन्मीच्या उपकारार्था पातला तेथे महाज्ञानी. की मागील जन्मामध्ये जी सेवा यांनी त्यांची ऋषभयोगींची केली होती त्याचे उपकार म्हणून तिथे तो ऋषभयोगी आला. आता त्याने हे सगळं दीर्घस्वर आकांत ऐकल्यानंतर त्यांनी सगळा वृत्तांत विचारला. मग तो तेथे गेला. त्यावेळेस त्या स्त्रीस तो समजावता झाला की देह म्हणजे अदृश्य जाणं, जैसा गंगेत दिसे फेणं, व्यक्त अव्यक्त सवेची होणे, जली बुद्बुद परियेसा. की आयुष्य काय आहे की हे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यापासून त्या ठिकाणी जन्मलेलं आहे. कारण मायेपासून माया उपजे आणि हे उपजलेली माया सत्व, रज, तम
ह्याच्याप्रमाणे त्या ठिकाणी कार्य करते की 3 गुणांप्रमाणे मनुष्याचा स्वभाव असतो की सत्वामुळे देव पद होते, रजोगुणामुळे मनुष्य देह प्राप्त होतो, तमसामुळे त्या ठिकाणी राक्षस गुण प्राप्त होतो. म्हणजे जसं त्या ठिकाणी गुण असेल तसा तो पिंड असतो. कारण या संसार वर्तमाने उपजती नर कर्मानुगुणी, जैसे आर्जव असे पूर्वगुणी, सुख दुःख तैसेची घडे. असं अनेक प्रकारे तिला त्या ठिकाणी समजावून सांगितलं. त्यावेळेस तिने आपली कथा सांगितली की मी माता पिता बंधुजन सोडून आले मी राणा, पुत्र होता माझा प्राण भरवसा मद तयाचा. की त्याचाच एक मला भरवसा होता म्हणून मी आत्तापर्यंत जिवंत आहे. आता मला माझा प्राणाची पण त्या ठिकाणी चिंता नाही. असं म्हटल्यानंतर त्या ऋषभयोगीने भस्म काढून तयेवेळी लाविले प्रेताचे कपाळी, आणि घालिता त्याचे मुख कमळी प्राण आला परियेसा. मग ऋषभयोगीने काय केलं की त्याच्याकडचं भस्म घेतलं, कपाळाला लावलं आणि त्याच्या मुखामध्ये थोडं त्या ठिकाणी भस्म टाकलं. हे झाल्याबरोबर त्या ठिकाणी त्याच्या शरीरामध्ये प्राण संचारला. तो बालक उठून बसला आणि त्या दोघांनी राजपत्नी पुत्रासहित त्यांनी त्यांना दंडवत केला. आणि मग त्या ऋषभयोगीने त्या दोघांच्याही अंगावरती भस्म प्रोक्षण केल्याबरोबर त्यांच्या अंगावरचे सगळे फोड, सगळे स्फोटकं सगळे त्या ठिकाणी बाजूला झाले आणि एक दिव्य देह त्यांना प्राप्त झाला. आणि ऋषभयोगीने त्या मुलास आशीर्वाद दिला की कीर्तिवंत होईल परियेसी आणि राज्य करील बहुवसी, पित्याहून अधिक जाणा. असं त्या यतीने त्याला सांगितलं म्लेंछ राजाला की सत्पुरुषाची सेवा करिता तुझा स्फोटक जाईल त्वरिता. आता न करी चिंता दृढ धरी भाव एक. जय जय रघुवीर समर्थ.